मित्रांनो, गरम गरम आज मी काय बनवले व्हिडिओवर अगदी शेवटपर्यंत राहा, म्हणजे कळेल. टिप्ससह सगळं सांगितलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, कशात सगळे मजेत ना? मजेत असलंच पाहिजे. तर बघा, गावावरून येताना आम्ही सोडे आणले होते. आमच्या गावी ना सोडे खूप छान मिळतात. सोडे म्हणजे बघा, सुकवलेली कोळंबी, म्हणजे आपली जी आपण कोळंबी खातो ती कोळंबी आहे ही सुकवलेली. तर सुकवताना त्याला मीठ लावलेलं असतं. तर मित्रांनो, हे छान असे मी सोडे आणलेले आहेत आणि सोड्याचा मस्त असं झणझणीत काहीतरी करूया. तर म्हणून म्हटलं चला मी जर बनवते तर तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते. तर बघा, मी 1 वाटी सोडे घेतलेले आहेत. तर आता हे सोडे म्हणजे सुकी कोळंबी ही स्वच्छ धुवून घेणार आहे अगोदर. मित्रांनो, इथे मी तुम्हाला एक टीप देते बरं का. आता सध्या गरमी जास्त चालू आहे आणि ज्यावेळेस आपण सुकी मच्छी बनवत असतो आणि सुकी मच्छी ज्यावेळेस आपण बाहेर काढून घेतो त्यावेळेस त्याला लगेच मुंग्या लागू शकतात. म्हणून जेव्हा तुम्ही सुकी मच्छी बाहेर ठेवाल तेव्हा ती लगेचच बनवा, नाहीतर त्याला मुंग्या येतात. तर बघा, आता हे सोडे आहेत, हे 2-3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे. कारण ह्याला खारवण्यासाठी मीठ लावलेलं असतं आणि खडकावर सुकवले जातात, त्याच्यामुळं कच असते. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ती कच कशी असते. तर मी अगोदर हे स्वच्छ धुवून घेते. तर बघा, सोडे मी 2-3 पाण्याने असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. बघा, जी कच असते ती स्वच्छ अगदी करून घ्यायची. आता हे सोडे आहेत ना, आपल्याला तव्यावरती हलकेसे भाजून घ्यायचे. त्याच्या अगोदर साहित्य बघा, इकडे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतली आहे. बघा, लसूण अशी खूप सारी लसूण घेतली आहे आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपण सोडे भाजण्याच्या अगोदर मिरची आणि लसूण हलकीशी भाजून घेऊया. तर बघा, मिरच्या हलक्याशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, आपण व्हिडिओ बघतो पण लाईक करायचं राहून जातं. अजूनपर्यंत जर कोणी लाईक केलेलं नसेल तर नक्की लाईक करा. म्हणजे तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा. सबस्क्राईब करायचं राहून गेलेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आपले आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील. तर बघा, आपल्या मिरच्या अशा छान भाजल्या गेल्या. आता आपण लसूण टाकूया. आणि हे मस्त आहे ना, आपल्याला खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घ्यायचंय. जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावर जर वाटायचं नसेल तर तुम्ही ते मिक्सरमध्ये वाटायचं. कमी जास्त मिक्सरचं हे करून आपण तो मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. तर बघा, आपल्या हलक्याशा मिरच्या आणि लसूण फ्राय झालेले आहे आणि खरं सांगायचं ना तर खमंग सुगंध आहे ना असं पसरत चाललंय. तर बघा, आता हे आपण काढून घेऊया. बघा, थोडंसं जिरं टाकून घेते मी, मगाशी दाखवायला राहून गेलं. आता बघा, तवा छान तापलेला आहे, त्याच्यामुळे जिरं पटकन गरम झालं. आता जे आपण सोडे धुवून घेतले ते सोडे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तर बघा, आपण हलकेसे सोडे ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत. म्हणजे तो सुक्या मच्छीचा वास असतो ना, स्मेल येतो, तो येणार नाही. जास्त आपल्याला भाजायचे नाही आहेत, म्हणजे कुडकुडीत अशी काही भाजायचे नाही आहेत, हलकेसे फक्त भाजून घ्यायचे. जर आपल्याला असं वाटत असेल ना की सोडे थोडेसे खाली चिकटत आहेत तर थोडंसं अगदी तेल टाकायचं, म्हणजे ते छान असे परतले जातात. आता मी गॅसची फ्लेम आहे ना ती अगदी स्लो केलेली आहे. बघा, आपले सोडे जोपर्यंत फ्राय होत आहेत ना, म्हणजे हलकेसे फ्राय होत आहेत, तोपर्यंत आपण हे बाकीचं मसाला करून घेऊया.
मित्रांनो, आपल्याला हे जाडसरच करून घ्यायचं आहे बरं का. मित्रांनो, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आणि अजून तुम्हाला काय बघायला आवडेल नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मी आवर्जून वाचते आणि तुमच्या जेव्हा छान छान कमेंट येतात ना, तेव्हा खरंच एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि आपण काहीतरी वेगळं करू, म्हणजे अजून ह्याच्यामध्ये आपल्याला काय वेगळं करता येईल ह्याची प्रेरणा मिळते. त्याच्यामुळे नक्की तुम्हाला काय जे सजेस्ट करायचं असेल ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. तर बघा, लसूण, मिरची, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि जिरं हलकंसं टेचून झालेलं आहे. आता आपले सोडेसुद्धा असे छान झालेले आहेत फ्राय, तर तेही आता आपण काढून घेऊया. तर बघा, सोडे जे आपण हलकेसे गरम करून घेतलेत ते आता आपण ह्या मसाल्यामध्ये टेचून घेऊया. आता बघा, हे आपल्याला अगदी जाडं भरडं मस्त असं वाटून घ्यायचंय. तर बघा, आपले सोडे सुद्धा असे मस्त बारीक झाले. अजून आपण बघा मीठ टाकलेलं नाहीये, तर आता मीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकते. मीठ हे आपल्या आवडीनुसार टाकायचे, कमी जास्त. तर बघा, आपलं एक छान असं ठेचून झालेलं आहे. काढून घेते. तर बघा, असा जर खाताना भाकरी बरोबर ठेचामध्ये जर सोड्याचा तुकडा आला तर खाणाऱ्याला सुद्धा खूप छान वाटते की नाही. तर हा असा मस्त लागतो. त्याच्यामुळे नक्की तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा. तर बघा, आता हे छान झाले, काढून घेते. आता ह्याच्यात बघा मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे, म्हणजे जर आपण प्रवासाला जाणार असो तर आपल्याला ही अशी सुकी चटणीसुद्धा छान करून नेता येते. तर बघा, आता हे छान झाले. तर मित्रांनो, फायनल साहित्य बघा, आपला हा ठेचा जो मी कुटून घेतलेला आहे तो, त्याच्यानंतर आपला शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला, आणि शलाका ऑल इन वन घरगुती मसाल्याचीच हळद आहे मी अगदी एकाच भांड्यात घेतलेलं आहे, आणि एक कांदा. आणि हा ठेचा ज्याच्यामध्ये मी म्हणजे खलबत्त्यामध्ये ठेचला आहे, तर ते थोडंसं पाणी, कारण मी हा आपल्याला घरी बनवते आहे, बाहेर जाण्यासाठी नाही. पण तुम्ही जर हा बाहेर नेणार असाल तर हा असाच घेऊन गेलात तर तो 2 दिवस आपल्याला भाकरीबरोबर छान टिकतो. तर बघा, आपला शलाका ऑल इन वन हा आपला जो घरगुती मसाला आहे, हा जर कोणाला हवा असेल तर तुम्ही व्हॉट्सॲप करून मागवू शकता. तर बघा, अगोदर कांदा जो घेतला आहे तो कांदा कापून घेते. आपला कांदा एकदम बारीक कापून झालेला आहे. तर ह्यातला आहे ना थोडासा कांदा मी फक्त बाजूला काढणार आहे आणि एवढ्या कांद्याचा मी वापर करणार आहे बघा. तर बघा, ज्या तव्यामध्ये आपण सोडे भाजले होते आणि मसाला भाजून घेतला होता त्याच्यातच तेल टाकलेलं आहे. कांदा घेतला आहे बघा, तो कांदा आपल्याला असा हलकासा लालसर करून घ्यायचा आहे. बघा, मीठ अगोदरच आपण टाकून घेतलेलं आहे. आता आपला शलाका ऑल इन वन घरगुती मसाला आणि हळद ही आपल्याला तेलात छान अशी परतवून घ्यायची आहे. त्याचबरोबर बघा, हा जो आपण खरडा करून घेतलाय तोही तेलात टाकून फ्राय करून घ्यायचा आहे. बघा, कोणाला आवडणार नाही असं जर बनवलं तर. नक्की मित्रांनो, तुमच्या घरी बनवून बघा. आता बघा, आपल्याला गरम गरम भाकरी बरोबर खायचे आणि सुकं सुकं पण नको आहे.
इथे तुम्हाला जर लिंबू टाकायचं असेल, पिळायचं असेल तर इथे तुम्ही लिंबू सुद्धा पिळू शकता, त्याचा स्वाद सुद्धा अप्रतिम येतो. तर बघा इथे मी कोकमच्या रसाचा वापर करते, थोडं सावधी टाकणार आहे. आणि बघा पाटा धुवून पाणी निघालेलं आहे, त्याच पाण्याचा वापर करते. खरं सांगायचं ना तर सुगंध इतका अप्रतिम सुटलेला आहे ना की लगेचच सुरुवात करायची आहे. आता बघा थोडासा जो कांदा ठेवला होता तो कांदा वरून टाकते आणि बघा 2 मिनिटं फक्त फ्राय करते. आहा, आपली सोड्याची चटणी झटपट आणि झणझणीत अशी तयार झालेली आहे. मित्रांनो, ह्या सोड्याच्या चटणीला तुम्ही सोड्याचा खरडा सुद्धा म्हणू शकता. बघा कलर सुद्धा अप्रतिम आलेला आहे आणि वासन म्हणजे सुगंधाने आहे ना पोटामध्ये भूक प्रचंड वाढलेली आहे. तर चला गॅस बंद करूया आणि ताव मारायला सुरुवात करूया. तर बघा जे तव्याला चिकटलेलं तेल आहे किंवा खरडा आहे, तशी मस्त भाकरी त्याला अशी छान पुसून घेते. ही आहे ना खायला सुद्धा खूप छान लागते बरं का. लहानपणी ह्याच्यावर ना आपल्या घरामध्ये वाद असायचे की ही भाकरी किंवा जर भात राहिलेला असेल आणि जो तो आईने तव्यावर टाकला तर तो आपल्याला फार आवडायचं की आईबरोबर आपलं हे चालू असायचं की नाही ही मलाच पाहिजे म्हणून. तर बघा हे असं आपलं छान ही भाकरी सुद्धा तयार आहे. अशी ही तव्याला पुसलेली गरमागरम भाकरी आणि मस्त असा सोड्याचा खरडा. आहा, तर बघा गरमागरम तव्याला पुसलेली भाकरी बर का आणि हा मस्त झणझणीत असा सोड्याचा खरडा आणि तोंडी लावणीला हिरवी मिरची तर आहे की नाही गावाकडचा बेत. तर मित्रांनो, आज बनवलेला हा सोड्याचा खरडा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्की एक लाईक आवर्जून करा. आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा, त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि या आमच्याबरोबर ताव मारायला. थँक्यू. तर बघा गरमागरम अशी भाकरी आणि सोड्याचा खरडा